येस, थँक्यू सो मच मोनिश. निश्चित आपण पाहिला एक चुरस रंगतदार सामना, त्यानंतर आजच्या दिवसामधला हा शेवटचा सामना म्हणजे क्वालिफायर सामना. बक्षीस पात्र संघ ठरेल जो संघ या सामन्यामध्ये जिंकणार असेल तो. तर दरम्यान बॅटल आहे दोन्ही संघामधलं. एका ठिकाणी आपण पाहिलं तर चॅलेंजर राजकुमार संघ, दुसऱ्या ठिकाणी पाहिलं तर मुंबईचा सम्राट संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारतोय. एक धाडसी निर्णय. संध्याकाळचा सत्र आहे. संध्याकाळचं बॉलर नेम प्लीज. बॉलर आहेत मिस्टर उमर शिवम. थँक्यू सो मच मिस्टर शिवम. गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक टाकण्यासाठी 3 षटकांचा सामना असेल. यस पंच, 2 षटकांचा, माफ करा 2 षटकांचा सामना आहे. वेळेचा खूप अभाव आहे आणि संध्याकाळचं सत्रामध्ये निश्चितच 12 चेंडू मध्ये किती धावा गोळा केल्या जातील. शिवमचा पहिला चेंडू निश्चित खोलवर टप्प्यात ऑन साइडला ढकलला आहे. या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकच धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी विनायक असे छोटे धाबा काढण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी विनायक भोईर असो, जयेश घरत असो, विकास दसकर असो, प्रशांत घरत असो घेण्यामध्ये माहीर आहेत. येस, करण निजाई सुद्धा आहेत. तर पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून स्ट्राईक रेटवरती आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. प्रशांत यांना पहिल्या सामन्यामध्ये 47 धावांची खेळी, त्यानंतर एक चौकार मारून सस्त्यात बाद झाले होते. परंतु आता मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली, ज्या ठिकाणी फक्त 11 चेंडू उरलेले आहेत. एक मध्ये एक आलेले आणि बाकीच्या 11 मध्ये किती येतील हे प्रशांत गरज आणि त्यांचा संघ दर्शवेल. हाफ ट्रॅकर चेंडू, त्या चेंडूला पुलचा फटका एक्झिक्यूट केला. सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. और जल्लोष यहाँ पर दिखाई देता हुआ मुंबई सम्राट के डगआउट में एक छक्का लग चुका है और छक्के आने बाकी है, क्योंकि पिच पर प्रशांत घरत खड़े हैं. ता मात्र टप्पा पडल्यानंतर आउट ऑफ द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंघामध्ये वाढ. 8वी धाव अवांतरच्या स्वरूपात फडकावरती लगावली जाते. दरम्यान हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. या अनुषंगाने थोडासा शरीराच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय शिवम यांचा. आता मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलेवर फटका. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला, गडी बाद. मागच्या सामध्ये एक चौकार ठोकून बाद झाले आणि आता मात्र थोडासा वाईट ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. वाडी ऑर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता शिवम यांच्या मार्फत आणि त्या चेंडूवरती फसले गेले मिस्टर प्रशांत आणि एक हलवा झेल देऊन बाद होऊन परतत असताना फलकावरती आहेत. एक तेरी एक मेरी असं समीकरण समोर दिसते, कारण ज्या पद्धतीने एक षटकार ठोकला होता, त्यानंतर थोडासा वाईट टाकला गेला आणि त्यानंतर परत त्याच पहिला चेंडू टाकला गेला आणि गडी सुद्धा टिपला गेला. संदीप केणे उर्फ सँडी या ठिकाणी कव्हर दिशेला मारला फटका. क्षेत्ररक्षक फंबल. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार येतोय सँडीच्या बॅटतून. 4 धावा. वाढ धावसंख्या 1 to 12. 12 धाव फलकावरती. 2 चेंडू अजून बाकी आहेत. सँडी पुन्हा एकदा सज्ज फलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती. मात्र स्लॉट मधला चेंडू निश्चित ऑन साइडला ढकलला आहे. त्या चेंडूला एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, उचलून फेकी सुद्धा करतोय. त्या कारणे आपण पाहतोय दुसरी धाव घेता येणार नाहीये. एका धावेने धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या 1-3-13. 13 धावा. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा शिवम गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंड वरती विनायक भोईर. हा कुठ्टा पाय चेंडू, परंतु या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू.
यष्टी रक्षक चुकी करतोय या ठिकाणी, चेंडू निघून जातोय. वाईट +4 म्हणजे तब्बल 5 धावा अवंताच्या स्वरूपात भेटल्या जातात मुंबईचा सम्राट संघासाठी. धावांनी बाळ 18 धावा फलकावरती. आता मात्र अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा विनायक भोईर. मात्र बॅटची कडा लागून फायनलच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, सीमारेषे पार, चौकार येतोय या शेवटच्या चेंडू होती आणि 4 धावांनी धावसंख्या फुगवली जाते. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यानंतर डबल 2 22 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत एसडीजे. पहिल्यामध्ये निश्चितच सुरुवात चांगली झाली. थोडस या ठिकाणी षटकार ठोकल्यानंतर एक गडी सुद्धा गमावल्यानंतर या षटकामध्ये थोडस वाटत होतं की 15च्या आत ठेवलं जाईल, परंतु त्यानंतर एक चुकीचा चेंडू थोडासा महागात पडला आणि धावा पाहिल्या तर 22 धावा फलकावती. नवीन गोलंदाजी मार्क वरती. बॉलर नेम प्लीज. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि नाईलाजाने विकेट सॅक्रिफाईस करावा लागते स्ट्राईक घेण्यासाठी या ठिकाणी विनायक भोईर. नवीन फलंदाजी मार्कवरती रविकांत घरत. आजच्या दिवसामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी जाणवते, कारण पांजूच्या पटांगणावरती महत्वाची भूमिका बजावली गेली होती. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळाला गेलेला आहे. ज्यावेळी गरज होती त्या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले गेले. हा कुटप्पा चेंडू होती, प्रहार केला तो चेंडू हवे झेल खाली, क्षेत्ररक्षक झेल पण पोहोचू शकणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स आणि अडवला जातो. चेंडूला फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चोवीस धावा फलकावरती. आता मात्र संकेत यांची प्रशंसा केली जाईल तिथे कमी आहे, कारण पहिला चेंडू खूप सुरेख पद्धतीने हाताळला. सँडी समोर टाकत असताना निर्धाव टाकला गेला होता आणि त्यानंतर हा चेंडू सुद्धा थोडासा हाफ ट्रॅकर टाकला गेला होता. थोडीशी उचळी कमी घेतली चेंडूनी, त्या कारणे जो पुलचा फटका सक्सेस करायचा होता तो सक्सेस झाला नाही. फक्त 2 धावा काढल्या गेल्या चेंडूवरती. मात्र दिशा वेगळी, कव्हरच्या दिशेला 1 बाउन्स, चेंडू सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. मध्ये चौकारांनी धावसंख्यामध्ये 4 ने वाढ, धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावरती. निश्चितच या अगोदर आपण पाहिलं होतं ऑन साइडला मारला होता, आता मात्र या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावर मारलेला फटका. मध्ये सरसावलाय, जागा बनवली, दिशा शोधली फाईन लेगची, चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. नो बॉल, यस नो बॉलचा इशारा सुद्धा पंचांकडनं दिला जातोय, म्हणजे नो +4 म्हणजे तब्बल 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. 5 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, डबल 3 33 धावा फलकावरती. 2 षटकाच्या सामन्यामध्ये निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा निश्चितच मोठ्या ठरल्या जातील.
मात्र हेलिकॉप्टर लँड केलेला आहे, छोटासा हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवला गेलेला आहे. एक धाव कंप्लीट दुसऱ्या रंगण्याचा प्रयत्न केला जातोय वेगवान पद्धतीने, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त कमाल की रनिंग बिटवीन द विकेट यहां पर दोनों बल्लेबाजी की तरफ से. एक तरफ है विनायक भोई, दूसरी तरफ रविकांत घरत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये 35 धावा. फुल लेन डिलिव्हरी, त्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावर मारला, लांब 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 उत्तुंग षटकार विनायक भोईरच्या बॅटीतून. सहा धावांची धावसंख्येमध्ये वाढ, 41 रन ऑन द बोर्ड. आणि लास्ट चेंडू अजून बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी असताना स्ट्राईक इन वरती पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न विनायक भोईर का करते, तर ह्यासाठी हे दर्शवून देत आहेत. तर मात्र लोड फुटला चेंडू निश्चितच लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू, नोचा इशारा पंचांकडनं दुसऱ्या गणाचा प्रयत्न केला जातोय. यष्टी रक्षक चुकतोय. 2 धावा कंप्लीट, 1+2 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जात आहेत. ऊंचे कद के गेंदबाज है तो निश्चित ही पैर उनका थोड़ा दूर गिरे गए और लेकिन नजर रखी नहीं गई पैर पे अपने, तो निश्चित ही जो लाइन है उस लाइन के बाहर इनका कद जाता हुआ, इनके पैर पड़ते हुए, इसके लिए नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से. फुल टॉस चेंडू, त्या चेंडू वरती वा 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 क्या बात आहे. चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर लोअर फुटबॉल पद्धतीचा आणि त्या चेंडूवरती फटका एजूर करता एक हात सुटला तरी पण चेंडू गेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार, 50 धावा पूर्ण या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. भोर यांच्या मार्फत पाहायला मिळाले आणि त्या जोरावरती आपण पाहिलं 2 षटकामध्ये तब्बल 50 धावा फलकावरती लगावल्या गेल्या मुंबईचा सम्राट संघाकडून आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे चॅलेंजर राजकुमार संघासाठी. हा एक मोठी टोटल आहे निश्चितच. आणि चॅलेंजर राजकुमार संघाला आज आपण पूर्ण दिवसामध्ये बघितलेला आहे धावा चेस करत असताना. पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा चेस केल्या 5 षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 57 धावा चेस केल्या 4 षटकामध्ये. परंतु आता मात्र मोठं टार्गेट आहे. आता भलं मोठं टार्गेट 25च्या सरासरीने 25.5च्या सरासरीने खेळायचं आहे, तर 2 षटकामध्ये 51चं टार्गेट आहे. अमित तांडेल गोलंदाजी मार्कवरती येईल, महत्वाचा गोलंदाज मुंबईचा सम्राट संघाचा. आणि त्यासमोर फलंदाजी करणं म्हणजे एक चॅलेंजिंग असणार आहे. चला बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका ठिकाणी सौरभ, दुसऱ्या ठिकाणी राकेश, ही जोडी मैदानामध्ये उतरली गेलेली आहे. स्ट्राईकला सौरभ, नॉन स्ट्राईकला राकेश.
चला 12-51 इक्वेशन. चला मेर बॅटर सौरभ एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी राकेश. दोघांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच जर्सी. पहिला चेंडू स्वीप केलेला आहे. चेंडूला रोहित चेंडूवरती येतोय, उचलून फेकतोय. एकच धाव काढली जाईल. रोहित कडनं चोट्या धावा काढणं मुश्किल नाही तर नामुमकिन आहे. कारण रोहित ज्या पद्धतीने चेंडूवरती स्वार येतो, ज्या पद्धतीने फेकी करतो, निश्चितच दुसरी धाव काढत असताना रनआउट सुद्धा खूप वेळा घेतलेले आहेत. मात्र या चेंडूवरती लॉफ केलेला आहे राकेश यांनी. त्या ठिकाणी प्रथम कडू तैनात आहेत. प्रथम कडूकडे सुद्धा 2 धावा काढणं मुश्किल आहे. कारण ज्या पद्धतीने चेंडूवरती वेगाने स्वार होतात, फेकी सुद्धा त्याच पद्धतीने, म्हणजे चेंडू लवकर हातात ठेवून राहत नाहीत. पटकन थ्रो तिकडे केल्यानंतर आपण पाहतोय दोन्ही फलंदाज थांबून राहतात. दरम्यान 3 चेंडूमध्ये 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 51 धावांचा पाठलाग करत आहे. म्हणजे मोठे फटके या ठिकाणी येत नाहीयेत, कारण तशी प्रभावकारी गोलंदाजी अमितची आपल्याला दिसते. पण मोठे फटके मारणं गरजेचं आहे. राकेश आहे, खेळपट्टीवरती आहे, सौरभ आहे. दोघांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. महत्वपूर्ण भूमिका बजावली. ज्या ठिकाणी 5 षटकामध्ये 70 धावांचं टार्गेट चेस करायचं त्यावेळी सौरभची खेळी होती, आणि त्यानंतर 4 षटकामध्ये 57ची खेळी होती. चेस करायचं करत असताना खेळी चांगली केली गेली होती ती राकेशची. फक्त आता मात्र दोघांना बांधून ठेवलेलं आहे. लफ केला चेंडूला निश्चितच, परंतु त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात. त्या ठिकाणी ऋतिक घरत. जयेश करत गोलंदाजी मार्ग वरती, लेफ्ट आर्म गोलंदाज. का नाही येणार, कारण या शेवटच्या सामन्यामध्ये फासला खूप मोठा आहे. 4 धावा फलकावरती 47 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ऑन साइडला ढकललेला आहे. मात्र ऑफस्टमच्या बाहेर वाईटचा इशारा. चला फॉर फॉर्मॅलिटीज 5 चेंडू टाकायचे आहेत. जयेश, कारण या सामन्यामध्ये जवळजवळ अपचर्यात राहिलेली आहे. बॅक टू बॅक 2 वाईड. क्या बात आहे, कव्हरच्या डोक्यावर मारला फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार, 6 धावा. लाल बुंद सूर्य, चेल टिपला आहे, करण निजाई, गडी बाद. इस कॅमेरा जर फिरव सारखा आहे हा नजारा, जणू काही पिकलेला आंबा. नवीन फलंदाज या ठिकाणी
विनोद मस्के नवीन फलंदाज. विनोदने जर षटकार मारला तर बाबूजी करावडे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. चलो विनोद मस्के 1-6 500 रुपये का. चेंडू हवे झेल खाली क्षेत्ररक्षक हर्षद. हा तर 6 ची संधी आहे अजून. एक षटकार 500 रुपयाचा रोख रक्कम बाबूजी करावडे यांच्याकडनं. आणि तो षटकार नाही अजूनपर्यंत. हा चेंडू रोहित कडे गेलेला आहे. तर या ठिकाणी आजच्या दिवसामधला अंतिम 2 मध्ये दाखल होणारा संघ मुंबईचा सम्राट हा संघ आपल्याला मिळालेला आहे. तर निश्चितच खूप खूप अभिनंदन मुंबईचा सम्राट संघ. पहिल्या सामन्यामध्ये प्रशांतची खेळी, त्यानंतर षटक टाकत असताना हर्षदचं प्रभावकारी षटक पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. विजय संपादन. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये